नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट टेस्ट सोडवली बरोबर. सेकंड युनिट टेस्ट सोडवली ना सगळ्यांनी. येस. आपण त्या अगोदर आपण कोणते पाठ शिकलो रे? कोण सांगेल बरं? बरोबर, आपण काय शिकलो रे? छोटेसे बहीण भाऊ. आपण ही कविता शिकलो ना बरोबर. येस. आणि आता आपण काय शिकत आहोत रे? शिकत होतो प्रामाणिक इस्त्रीवाला ना. काय होतं रे त्याच्यामध्ये? कोण कोण होतं? मी शिवानी. शिवानी कोण होती? कितवीला होती रे? शिवानी 5वीत शिकत होती. कितवीला? हां. आणि ती काय सांगते तर माझे एक काय होते, छोटे से कुटुंब होते ना. जो शिवानी थी वो कौन से स्टैंडर्ड में थी? 5th स्टैंडर्ड में ना. और उसका परिवार कैसा था? छोटा सा यानी स्मॉल था. उसमें कौन कौन रहते थे? आई, बाबा, भाऊ. भाऊ यानी भैया का नाम क्या था उसके? शिवराज. बराबर. आणि मी यानी शिवानी. आई जो उसकी माँ थी वो क्या करती थी? सारे घर का काम अकेले करती थी ना. ती आई जी होती ती घरातलं सगळं काम स्वतःच करत होती. आम्ही तिला मदत करायचे. म्हणजे शिवराज आणि शिवानी हे आपल्या आईला काय करायचे? मदत करायचे. तुम्ही जसं करतात तसं ती देखील आपल्या आईला मदत करायची. आणि काय झालं मग? एकदा आईने काय घातलेले? कपडे धुवून वाळत घातलेले बरोबर. आपण पाठामध्ये शिकलो. आणि कपडे वाळल्यानंतर भाऊने काय केल्या? त्या कपड्याच्या घड्या करून कुठे ठेवल्या रे? टेबलावर ठेवल्या. माने कपड़े धो के सुखाने रखे थे तो वो सूख गए थे. तो उसने वो शिवराज जो था शिवानी का भाई, उसने क्या किया? कपड़े की क्या की? घड़ी यानी फोल्ड करके कहाँ पे रखे? टेबल पे रखे. फिर सायंकाळी यानी संध्याकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. आणि त्यांनी काय केलं होतं रे? आईजवळ काय दिले? पैसे दिले होते. आणि ते तिला ठेवायला सांगितले. जब शाम को पिताजी आए और क्या लेके आए थे? माँ के पास क्या दिया? पैसा दिया. कहाँ पे रखने बोले? ठेवायला सांगितले यानी पैसे रखने को बोले. फिर मग काय होती रे? आई काय होती? खूप कामात होती, घाईत होती. तिने पैसे कुठे ठेवले रे? कोण सांगेल? बरोबर, टेबलावर. टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यांमध्ये ठेवले. आणि ती काय करू लागली? कामात गुंग होऊन गेली. आणि मग बाहेरून मग परत बाबा बाहेर गेले. आणि आई कामात होती. भाऊ कुठे गेला रे? खेळायला गेला. यानी भाई खेलने गया. और शिवानी जो थी वो क्या कर रही थी? स्टडी कर रही थी. म्हणजेच मी अभ्यास करत होती. इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले. कोणते काका? दामू काका. आणि इस्त्रीसाठी कपडे मागू लागले बरोबर. तो कपडे मागत होता ना. जो दामू काका थे वो कपडे मांगने आए थे ना इस्त्री के लिए. आणि स्वयंपाकघरातून आई काय म्हणाली? अगं शिवानी, त्याला टेबलावरचे कपडे दे. कशात घालून? पिशवीत भरून दे. मी कपडे यानी शिवानी ने क्या किया? कपड़ों को थैली में रख के इस्त्री वाले काका दामू काका को दे दिए. म्हणजेच काय तर तिने आपले कपडे घेऊन कोणाला दिले? इस्त्रीवाल्या दामू काकाला दिले. आणि मग काका काय कपडे घेऊन निघून गेले. आणि मग काय झालं? 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. आणि 2 दिवसाने या 2 दिन के बाद पिताजी ने माँ के पास क्या मांगे थे? पैसे मांगे थे ना. आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे यानी नेहमी यानी हर रोज की जो हैबिट थी उसकी तरह से आई कहाँ गई?
कबट में पैसे ढूंढने गई. म्हणजे ती नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे कुठे गेली? आई कपाटात पैसे शोधायला गेली. आणि पण पैसे काही सापडेना. आईला पैसे सापडले का? नाही. आई काय झाली मग? कावरी बावरी झाली. म्हणजे गोंधळून गेली ती. आणि मग पैसे गेले कुठे? आई बिचारी विचारात पडली. घरात सगळीकडे पैशाची काय होऊ लागली रे? शोधाशोध सुरू झाली. पण पैसे काही सापडेना. पैसे सापडले क्या? पैसा मिल गया? नहीं मिल गया. क्योंकि कहाँ गया था पैसा? अभी देखो. चलो, आता आपण पुढचा पाठ शिकणार आहोत. सगळ्यांना मी रिव्हिजन थोडी केली ना प्रामाणिक इस्त्रीवाल्याची. आता पुढे पाहूया काय होतं. बघा, संध्याकाळी म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले. ते हाक मारतच, वहिनी, अहो वहिनी. म्हणजेच जे इस्त्रीवाल्या दामू काका होते ते काय करत होते? हाक मारत होते. यानी शाम को, फिर शाम के टाइम कौन आ गए? दामू काका. और घर पे आ गए और बाहर से ही आवाज देने लगे. म्हणजेच ते बाहेरून हाक मारत होते. कोणाला? तर शिवानीच्या आईला. काय करत होते? वहिनी, ओहो वहिनी, यानी भाभी जी, ओ भाभी जी, ऐसे आवाज देने लगे. मग काय रे? मग काय झालं? आई बाहेर आली ना. आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का? आता वो लोग जो थे, माँ और पिताजी दोनों बाहर आ गए. और फिर माँ थोड़ी क्या थी? टेंशन में थी. क्योंकि माँ को क्या? उसके पैसे नहीं मिल रहे थे. इसीलिए वो क्या? थोड़ी सी चिढ़ के ही बोली, क्या रे दामू, तूने कपड़े लाए क्या? ऐसे थोड़े चिढ़ के बोली ना. हम लोग भी कभी कभी माँ को बोलते हैं और वो घाई घाई में रहती है, टेंशन में, फिर वो थोड़े आवाज़ चढ़ा के बोलती है, क्या चाहिए तुझे, जल्दी बोल, ऐसे बोलती है ना. वैसे ही शिवानी की माँ दामू काका को थोड़े टेंशन में ही बोली, क्या रे, कपडे लाए क्या ना. काय ती थोडी टेन्शनमध्ये होती. त्यामुळे ती काय बोलली? काय रे, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले ना. और फिर क्या? जरा वैतागूनच आईने विचारले. म्हणजेच काय तर थोड्या वैतागाने ना, टेन्शनमध्ये होती ना, पैसे मिळत नाही. मग काय झालं? तर दामू काकांनी खिशातून पैसे काढले. दिसते चित्रामध्ये? यस. फिर क्या हुआ? दामू काका ने अपने जो पॉकेट था, पैंट का जो खीसा था, पॉकेट था, उसमें से क्या निकाले? पैसे निकाले ना. अभी आगे देखो. अहो वहिनी, अभी क्या बोल रहे दामू काका? अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले अन कपड्याच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले. अभी क्या बोल रहा है दामू काका कि मैंने तो इस्त्री करने के लिए कपड़े निकाले, तो उसमें मुझे क्या मिले? ये पैसे मिले. ते मी परत करायला आलो आहे. और वो मैं वापस करने आया हूँ. आणि ते मी काय करायला आलेले आहेत? मी ते परत करायला आलो आहे. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. यानी क्या? ये पैसे ले लो और ये कपड़े भी ले लो. और पैसे क्या करो? गिन के लो. बराबर है ना? येस. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आई पैसे मोजले. अभी क्या बोला? दामू काका काय आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. काय? आईने पैसे मोजले. बरोबर. जब दामू काका ने पैसे दिए तो माँ क्या किया? माँ ने पैसे गिने.
भी आगे देखो. आईने पैसे मोजले. चित्रात दिसतं? येस. आता पुढे पाहूया. दामू, पैसे बरोबर आहेत. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. अभी क्या बोल रही है माँ कि जब दामू काका ने पैसे दिए तब क्या बोली? यस, दामू बराबर है पैसे ना. आणि काय म्हणाली आई की दामू पैसे बरोबर आहेत आणि तुझा हा प्रामाणिकपणा मला आवडला. जो आपका प्रामाणिकपणा है वो मुझे बहुत पसंद आया. ईमानदारी मुझे पसंद आई. अभी देखो क्या बोल रहे. बाबा म्हणाले, काय म्हणाले? बाबा बक्षीस म्हणून दामू काकाला किती रुपये दिले रे? 100 रुपये देऊ लागले. बाबा बक्षीस म्हणून दामू काकाला किती रुपये देऊ लागले? 100 रुपये देऊ लागले. आणि मग काय होते? तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत पण कष्टानंच कमावून खातो. दामू काका जायला निघाले. बघा, दामू काका कशाला निघाले? घरी, म्हणजे त्यांच्या घरी जायला निघाले. आई बाबा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. पाठमोरी म्हणजे पाठीमागचं बॅक साईड ना, पाठीकडची बाजू म्हणजे आपली बॅक साईड. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत होते. यानी देखो, दामू काका को जब पिताजी 100 रुपये यानी 100 रुपीज़ देने लगे, 100 रुपये देने लगे बख्शिश, तो उन्होंने नहीं लिया और क्या बोले फिर? भाई साहब, हम लोग गरीब जरूर है पर अपनी मेहनत की कमाई हम लोग खाते हैं. हमें ऐसा गिफ्ट मुझे नहीं चाहिए, यानी बख्शिश गिफ्ट मुझे नहीं चाहिए. मतलब देखो वो कैसे थे, गरीब थे. उनके पास पैसे नहीं थे लेकिन उन्होंने चोरी की नहीं. उन्होंने जैसा पैसा था वैसा ही ईमानदारी से वापस कर दिया. और फिर उन्होंने जब वापस किया तो पिताजी ने कितने रुपए के बख्शिश देने लगे थे? 100 रुपये. बड़ी चीज़ थी उनके लिए लेकिन उन्होंने नहीं ली. उन्होंने क्या बोला? ये मेरी क्या है? ईमानदारी. और वो ईमानदारी किसको पसंद आई? पिताजी और माँ को पसंद आई ना. इसीलिए ईमानदार लोग अगर हमारे जीवन में आए तो बहुत अच्छा लगता है ना. अब हमारे इस क्लास में अगर किसी का इरेज़र गलती से हमारे बैग में आया, पेन बैग में आया, तो दूसरे दिन हमें उसे वापस करना है क्योंकि वो हमारी चीज़ नहीं है. बघा, आपण जीवनात प्रामाणिकपणा शिकणं गरजेचं आहे. प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. आणि एखादी पेन्सिल, रबर चुकून आपल्या बॅगीमध्ये आलं तर ते आपल्या कोणाचं असेल त्याला परत करणं गरजेचं आहे. बरोबर. हा इमानदारीपणा आपल्यामध्ये घेणं गरजेचं आहे. मग या पाठातून आपल्याला कोणता बरं शिकायला मिळालं? इमानदारी म्हणजेच प्रामाणिकपणा आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. बघा, काय आहे तात्पर्य, काय मिळतं? प्रामाणिकपणा हाच खरा दागिना. काय? प्रामाणिकपणा हाच खरा काय असतो? दागिना. यानी ईमानदारी वो एक बहुत बड़ी क्या होता है? दागिने की तरह होता है ना, सच्चाई. तर आता आपण क्वेश्चन आन्सर्स पाहूया. ओके, ह्याच्यावरचं स्वाध्याय पाहूया. बघा, शब्दार्थ दिले आहे. वैतागून म्हणजे हैराण होऊन, चिडून ना. येस, अँग्री. पाठमोरी म्हणजे पाठीमाकडची बाजू, फ्रॉम बिहाइंड. आता शब्दसमूह व त्याचा अर्थ बघा.
कष्टाने कमावून खाणे म्हणजे मेहनत करून पोट भरणे. बरोबर? त्याने सांगितलं ना आम्ही कष्टाने खातो. येस, म्हणजे मेहनत करून पोट भरणे. येस, ओके. चला आता प्रश्नांची उत्तरं मी थोडी दिली आहेत, ते आपण पाहूया. कोण ते लिहा. 5वीत शिकणारी कोण रे होती? शिवानी. बरोबर. आणि कपड्यांच्या घड्या करणारा कोण होता? शिवराज. आईजवळ पैसे देणारे बाबा होते. पैसे परत करणारे कोण होते रे? दामू काका होते ना. येस. पैसे मोजून घेणारी आई. आणि दामू काकांना बक्षीस देऊ करणारी कोण होते? बाबा होते ना. बाबांनी बक्षीस दिलं ना. आता बघा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. तर कोण कोणाला म्हणते ते बघा. त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे, असे कोण म्हणाली रे? आई शिवानीला म्हणाली. बरोबर. काय रे बाबा, कपडे आणलेस का, असं कोण म्हणाली? आई इस्त्रीवाल्या दामू काकांना म्हणाली. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, असं कोण म्हणाले? असे बाबा तरी इस्त्रीवाल्या दामू काकाला म्हणाले ना. येस. आम्ही गरीब आहोत पण कष्टानंच कमावून खातो, असे इस्त्रीवाले दामू काका म्हणाले. सगळ्यांना कळलं कसं आहे स्वाध्याय? येस, तुम्हाला धडा वाचणं खूप गरजेचं आहे. ओके, धन्यवाद.